मॉर्निंग फ्रेंड्स. एकंदरीत आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि सकाळचं एकदम सुंदर, रात्रभर थंडी होती, पाऊस होता आणि सकाळचं इतकं सुंदर वातावरण आहे ना. हे बघू शकता, ऊन किती सुंदर पडलेलं आहे. मी तुम्हाला आता एकंदरीत दाखवते. आता मी चाललो आहोत ब्रेकफास्टला. बघ काय रो, काय म्हणणं आहे तुझं? हे बघा, दोघे जण बसलेले आहेत, अजून रेडी नाही झालेत, कारण त्यांना जायचं आहे स्विमिंग पूलमध्ये. आणि आता एवढ्या थंड वातावरणात स्विमिंग पूल शक्य नाही आहे. हे त्यांना कोण समजवणार? नाही समजवू शकत, ऐकत नाहीत. हे बघा, स्विमिंग पूल आता क्लीन करणं चालू आहे. दोघे इथे असे बसलेले. सो फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्टसाठी. आणि इतकी थंडी आहे ना, आपल्या मुंबईमध्ये तर कधीच अशी थंडी पडत नाही आणि अजून सुरूसुद्धा नाही झाली, पण इथे अतिशय चिल आणि एकदम थंडी सुरुवात झालेली आहे. चला आता मग आपण ब्रेकफास्टमध्ये आज काय काय आहे तिकडे ते बघूया. आणि हा बघा, जर तुम्हाला मुंबईपासून जर एकांत ठिकाणी यायचं असेल, शांतीच्या ठिकाणी, तर हा प्लेस बेस्ट आहे. तुम्ही येऊ शकता इथे. आणि पण याल तेव्हा थोडंसं बॉडी फिट करून या, कारण तुम्हाला सतत ह्या स्टेप चढायच्या आहेत, उतरायच्या आहेत, चढायच्या आहेत, उतरायच्या. जर तुम्ही वरचा विला घेतला असेल तर तुम्हाला सतत त्या स्टेप चढायच्या आणि उतरायच्या आहेत. त्याच्यामुळे मे बी सिनियर सिटीजनसाठी हे उपयोगी जागा नाही आहे, पण यंगस्टर्स असतील काही तर ते नक्की इथे येऊन विजिट करा आणि प्लेस बघा. चला बाय. सो नाव टर्न फॉर ब्रेकफास्ट. बघा सकाळचा, दिस इज द मॉर्निंग व्यू. हा बघा लेक आहे तिकडे, दिसला लेक. एकंदरीत एकदम पीसफुल आणि एकदम शांत क्लायमेट आहे. सन. चला आता आपण ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे मस्त बघूया. मुलांची मस्ती सुरू. काल पूर्ण दिवस यांनी ॲक्च्युली त्रास दिला आहे. पूर्ण दिवस आहे ना, काल पूर्ण दिवस खेळत होता ना रे तुम्ही लोक. आज आर्यन आणि माझं कॉम्बिनेशन सेम झालं. यार इकडे आर्यन आणि माझं कॉम्बिनेशन सेम टू सेम, ब्राऊन ब्राऊन. चला आता आपण बघूया काय काय. बोला जरा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हाय. चला आता ब्रेकफास्ट आपण करूया. Go and see what's there for the breakfast. क्यों फिर से ऊपर जा रहे हैं? हाँ सो फ्रेंड्स, आता ब्रेकफास्ट वगैरे झाल्यावर आता आम्ही चाललो आहोत कळसुबाई फॉरेस्ट बघायला. तर तिकडे हा कळसुबाई हरिश्चंद्रगड फॉरेस्ट. तर त्यांनी सांगितलं आहे तिथे काही काय तुम्हाला ॲनिमल्स बघायला भेटतील. एकदम थोडंसं लवकरच अंतरावर आहे. चल आता आपण बघूया, जर आम्हाला ॲनिमल भेटले तर मी त्याचाही व्हिडिओ काढायचा नक्की प्रयत्न करते. बाय.
फ्रेंड्स आता आम्ही उतरले आहोत एका ठिकाणी. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. मला काही हे भेटलं नाही आहे, ॲनिमल वगैरे काही दिसले नाही आहेत, पण एक लेक व्ह्यू तुम्हाला दाखवते. हा बघा लेक व्ह्यू. या लेक व्ह्यूमध्ये आम्ही उतरलेलो आहोत. मस्त आहे. काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही आम्हाला ॲनिमल दाखवले. हा सेल्फी पॉईंट. सेल्फी पॉइंट आहे. पूर्ण आता कोकण काढायचं तिकडून दिसतो आपल्याला. रतनगड आहे तिथे समोर. बोला. आणि पूर्ण लेक आहे. हा लेक व्ह्यू आहे पूर्ण. तुम्ही किती वर्ष इथे गाईडचं करताय? मी गाईड म्हणजे आम्ही स्वतः रिसॉर्टलाच कामाला आहे तिथे, आनंद रिसॉर्टलाच आहे. पण असं व्हाईट चर्च ऑन. पण इथे मला ॲनिमल दिसले नाहीत. ॲनिमल म्हणजे सहसा म्हणजे पण आहेत इथे. हो आहेत. आहेत ना? कारण आता आम्ही एवढं ट्रॅव्हलिंग केलं पण काय दिसले नाहीत ॲनिमल. नाही अजून तर खूप आतमध्ये अजून दाखवताय जंगल. जंगल आहे. आता अजून आम्ही पुढे पण जंगल बघतोच आहे. सेल्फी पॉइंट आहे. हा ना, मस्त आहे. तुम्हाला कसं वाटलं इथे आल्यावर? छान वाटलं ना? वाव, काय व्ह्यू आहे बघा. मस्त ना, सुंदर. हम लोग जरा व्हिडिओ.
हे जेव्हा वरती चढतात काय ट्रेकिंगला लोक? हे रस्ते असं म्हणजे डोंगरावरूनच जावं लागलेलं असं. अच्छा. शॉर्टकट आहे त्यांना. आपला तिकडून घोटी मार्गे येणार एक रस्ता आहे ना, हा. तिकडनं जवळ आहे. कितीच आहे? जागा बी कुणाची असेल ना संदू. गाव आहे. थांबा, आता आपण कुठे आलेलो आहोत? लवळवाडीमध्ये आलेलो आहे आपण. ओके. आपल्या दोन्ही बाजूंना पाणी आहे. हे बघा पाणी बघा. दोन्ही साईडला पाणी आहे आणि खूप छान वाटते इथं आल्यानंतर. मस्त वाटतं. लांबचा एकदम प्रवास आहे पण सिनरी A1 आहे, बेस्ट सिनरी आहे. इतकं सुंदर वाटलं ना आम्हाला इथे येऊन आणि छान वाटलं. आणि एकंदरीत जंगलामध्ये तर आम्ही आलो पण ॲनिमल नाही भेटले बघायला, कारण पावसाळ्यात तुम्हाला बोलले ना पाऊस आहे त्याच्यामुळे मे बी ते आले नसतील. पण दुपारच्या वेळेस बघू, आले तर आले पुढे. हे पाणी डीप आहे. सो फ्रेंड्स, आता आम्ही इथे उतरलो आहोत. हे बघा लेक व्ह्यू मस्त वाटतोय ना लेक व्ह्यू. असा एकंदरीत आमचा जर्नी मस्त झाली भंडारदराची. थँक्यू भंडारदरा. आता उद्या आमचं चेकआउट आहे. आता आम्ही मस्तपैकी इथून फिरतोय, मागून गाडी येते. येस. कुठलं गाव आहे आजी? रतन. काय बोलता तुम्ही? इथे बिबट्या येतो? किती वाजता येतो? 7 वाजता. 7 वाजता येतो. तुम्ही घाबरत नाही? नाही का बरं? नाही घाबरत. किती वाजता येतो? 7 वाजता. आणि तेव्हा तुम्ही घराच्या आतमध्येच बसता? बघा या गावामध्ये बिबट्या येतो आणि हे लोक घाबरत नाहीत. बोलले आम्ही नाही घाबरत, एकदम स्ट्रॉंग लोक आहेत है ना. इथे येतो बघा, इथून येतो बिबट्या. कुठपर्यंत येतो? इथपर्यंत आहे. आलाय. मग तुम्ही नंतर घरात 6च्या नंतर घरातच? तरी पण किती वाजता? ते लोक बोले आम्ही आवाज करतो वेगवेगळा, मग पळून जातो.
हे तुमचं घर आहे ना? तुम्ही हे इन्सिडेंट जे सांगताय दुपारी आलो होतो का? संध्याकाळी 7च्या नंतर हे आहे ना, हे पूर्ण जंगल आहे आणि इथे बिबट्या येतात. बिबट्या, वाघ, खूप अॅनिमल आहेत एक इथे. आवाज काढा ना जायसाठी. कसं आहे काय आवाज? आवाज असं आहे. हा, काढा ना. कसा आवाज काढता दाखवा. आपण ये ना यांच्यासंग एक फोटो घेऊया. ये संतोष. हा. जला आम्हाला अॅनिमल तरी भेटला नाही, पण या आजीने पण सांगितलं आहे ना आजी, बिबट्या वगैरे इथे येतो.